नमस्कार मित्रांनो, आज व्हेज फ्राईड राईसचा बेत आहे. ठरवला आहे करायचं खूप दिवसाने. हे बघा, इकडे कोबी, शिमला मिर्च, वाटाणे, हिरवे वाटाणे आहेत, गाजर आहे आणि फ्रेंच बी आहे आतमध्ये. तसंच इथे हे बासमती, हे A1 क्वालिटीचा बासमती घेतला आहे आणि आत्ता जस्ट लसूण टाकले, कांदा बिंदा इथे ते केलेला आहे. आणि हे बघा असे मसाले आणले आहेत. हे सीझन मसाले आहेत आपले, जे बिर्याणीचे, आपला व्हेज फ्लावरचा मसाला, परत चिल्ली हे आणलं आहे शेजवानचं. आता बघा सुरुवात करतो आपण करायला. आता लसूण थोडी गरम झाली, कांदा टाकला, थोडंसं हलका परतून घ्यायचं आहे, सगळं गरम करायचं आहे. तर थोडं कोशिश पुढे ढकलून आपण पाहू. आता गरम झालं आहे थोडंसं. आता टाकतो आपण बॅटर सगळं आतमध्ये. टाकल्यानंतर तो चांगल्या प्रकारे बघा वाटाणे वगैरे मस्त ग्रीन वाटाणे असं. आता ते बॅटर चांगल्या प्रकारे असं भाजीमध्ये थोडंसं परतून घ्यायला लागेल आपल्याला. व्यवस्थित प्रकारे असं परतून घेतल्यानंतर हे चांगलं थोडंसं ते मिश्रण झालं पाहिजे. तर मग ते हे मिश्रण झालं, थोडंसं तेल वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे, गरम झाला पाहिजे सगळं. मध्ये मसाले व्यवस्थित मिक्स होतात. आता आपण मसाला वगैरे टाकला आहे, हा मसाला टाकला आहे थोडंसं. हा जो मसाला असतो ना, हा टाकला आपण त्याच्यामध्ये. शेजवान फ्राईड राईस मसाला व्हेज, हा व्हेज आहे बघा. चांगल्या प्रकारे असं ढवळून ते असं लाल करून घ्यायला पाहिजे. मग बघा मी मस्तपैकी तुम्हाला दाखवतो असं लाल करायचं ते. हां, असं मस्तपैकी मसाला असं त्या भाजींमध्ये सगळं मिक्स झाला पाहिजे. असं वाटाणे कसं टवटवीत येतं एकदम, हिरवे वाटाणे. चला, गाजर वगैरे. आता आपला राईस टाकला आहे, थोडंसं गरम गरम राईस त्याच्यात असं हे करून. व्हेज फ्राईड राईस स्पेशल खानविलकरांकडे आज व्हेज फ्राईड राईस स्पेशल आहे. आम्ही जास्त करून काही आयटम घरीच बनवतो खाण्यासाठी. बाहेरून जास्त मला बाहेरचं पदार्थ कुठलं जास्त आवडत नाही. घरचं खाणंच जास्त आवडतं. व्हेज असो नॉनव्हेज असो, जे काही असेल ते आम्ही घरचं बनवतो व्यवस्थित. जसं आपल्याला अफोर्ड होईल तसं आम्ही घरी बनवून खातो. आता ते मस्तपैकी बघा राईस असं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं. हळूहळू फ्लेवर पण येतो चांगला, त्यांना चांगला फ्लेवर येतो त्याला. थोडंसं परतलं ना असं व्यवस्थित, मग ते चांगल्या प्रकारे फ्लेवर येतो. थोडं थोडं म्हणजे आम्ही कढई छोटी असल्यामुळे आम्ही थोडं थोडं बनवतो आहोत, जास्त नाही की. त्याने त्या कढईमध्ये परतायला मिळेल. जसं तुम्हाला तुमच्याकडे कढई मोठी असेल तुम्ही जास्त पण प्रमाणात बनवू शकता. असं आम्हाला थोडं थोडं बनवलं. आम्ही बाकी सगळं थोडं बॅटर पण ठेवलेलं आहे. मस्तपैकी आम्ही परतून घेतो आहोत. हे असं परतल्यानंतर बघा हळूहळू फ्लेवर येतो आहे. हे बघा एकदम असं हॉटेलमध्ये कसं येतं फ्लेवर असतो तसं एकदम जबरदस्त आलेला आहे फ्लेवर. मित्रांनो बघा काय फ्लेवर आला आहे. आहा आहा, जबरदस्त फ्लेवर आला आहे. आता अशा प्रकारे हे बघा आपलं राईस तयार आहे खाण्यासाठी. तर मित्रांनो कशी आहे रेसिपी, कशी वाटली तुम्हाला? आता मी खाऊन तुम्हाला टेस्ट करून सांगणार. उद्या नक्कीच कमेंट करा, मी कमेंटमध्ये सांगेन तुम्हाला. आम्ही रोज छोटा ना छोटा प्रयत्न करतो. खूप दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ नाही बनवले, काही प्रॉब्लेम्स होते करत, काही लोक आजारी होते, त्यामुळे मी पण आजारी होतो आणि मिसेस मुलं सगळे आजारी होते. पण पांडुरंगाची कृपा, स्वामी समर्थांची कृपा. तर मित्रांनो चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. तर मित्रांनो बघा हे बघा आपलं मस्तपैकी शेजवान चटणी लावलेली आहे आणि राईस रेडी आहे जेवणासाठी. चला मित्रांनो असंच तुम्ही पण एक आमचे व्हिडिओ बघून ट्राय करा, चांगले पदार्थ बनवतात. चला, रामकृष्ण हरी.